हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 38. सम्राट. सिडने रागातच सम्राटला दूर लोटले. काय वेडेपणा लावलाय हा? आम्ही शांत आहोत म्हणून जास्त फायदा नाही आहे उचलायचा. सम्राटला धमकावतच सिड म्हणाला. रागाने अगदी लालबुंद झालेला तो. आम्ही बोलवलंय तुम्हाला. अण्णांचा करारी आवाज सिडच्या कानी पडला. सिडने मागे वळून पाहिले. अण्णा तर होतेच आणि सोबत आबा देखील होते. खोलीत येणार आहात की तिथेच माठासारखं उभं राहणार आहात? सिडला राग दाखवतच अण्णासाहेबांनी विचारलं. सिडने सम्राटवर एक कटाक्ष टाकला. सम्राटच्या नजरेतील राग जणू वाहून चालला होता. सिडने त्याला बाजूला केलं आणि तो अण्णासाहेबांच्या मागोमाग खोलीत शिरला. आईसाहेब आणि काकीसाहेब देखील तिथेच होत्या. सगळ्यांना असं एकत्र बघून सिडला थोडं आश्चर्य वाटलं. सिडच्या मागोमाग सम्राट देखील खोलीत आला. रूममध्ये येताच त्याने दरवाजा आतून लावून घेतला. तुम्हाला सांगितलं ना आम्ही त्या मुलीशी जास्त जवळीक नाही ठेवायची म्हणून. काय तमाशा लावलाय तुम्ही? तिला उचलून काय घेतायत, तिच्या मागे मागे काय करतायत? अण्णासाहेब करारी आवाजातच म्हणाले. लवकरच तुझं आणि ध्रुवीचं लग्न आम्ही लावून देणार आहोत. अण्णांच्या मागोमाग आबा म्हणाले. आम्ही आमचा निर्णय आईसाहेबांना सांगितलाय. सिड म्हणाला. आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही. जसं लग्नासाठी बळजबरीपणे तुम्हाला तयार केलं तसेच तिच्यापासून लांब करण्यासाठी सुद्धा आम्ही बळजबरी करू शकतो. आम्हाला नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करू नका. आणि ह्या घरात राहायचं असेल तर आमच्या मर्जीने चालायचं. अण्णासाहेब म्हणाले. आम्हाला जे योग्य वाटतंय तेच करू. तुमच्या मर्जीने चालायला आम्हाला नाही जमणार. वापर करून झालेल्या गोष्टी फेकून द्यायची सवय झाली तुम्हाला, पण त्या वस्तू मागची किंमत नाही कळत. एक वेळ हे घर सोडेल, तुम्हा सगळ्यांना सोडेल, पण आध्याला नाही सोडणार. ध्रुवीसोबत आमचं लग्न लावून देण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. तिच्यासारखी चारित्र्यहीन मुलगी नकोय आम्हाला. तुमचं राजकारण जनतेसोबत खेळा. आमच्यासोबत राजकारण खेळून आमचं जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागू नका. आम्हाला जिथे नेऊन सोडलं तिथेच सोडून द्या. पुढचा प्रवास आम्ही आमच्या पद्धतीने करू. आम्हाला कठोर वागायला तुम्ही प्रवृत्त करू नका. आध्याला त्रास देण्याचा विचार जरी डोक्यात येत असेल तर आत्ताच्या आत्ता तो काढून टाका. तिला थोडा तरी त्रास दिलात हे आम्हाला कळलं ना तर आम्ही त्याच्या दुप्पट त्रास स्वतःला करून घेऊ. तिच्यावर पाळत ठेवणं बंद करा. जनतेसमोर तुमचं खरं रूप आणायला वेळ नाही लागणार आम्हाला. आणि तू. सिडने स्वतःचा मोर्चा सम्राटकडे वळवला. तू तर लांबच राहायचं आमच्यापासून. जास्तच राग दिलायस तू आम्हाला. सिड अजून पुढे काही बोलणार त्याआधीच आबांनी सिडची कॉलर धरतच त्याला धमकवायला सुरुवात केली. त्या कवडी मूल असलेल्या मुलीसाठी तू घरच्यांना फाट्यावर मारायला निघालायस? धमकी देतोयस तू? मुख्यमंत्री बनण्यासाठी ती कवडी मूल असलेली मुलगीच उपयोगी पडते ना तुमच्या. मग तुमची किंमत तर तिच्यासमोर अजून कमी झाली आहे. आबांच्या नजरेत स्वतःची नजर घुसवतच सिड म्हणाला. आज जणू तो रागाने पेटून उठला होता. आबांनी स्वतःच्या मोठ्या भावाकडे पाहिले. स्वतःचा धाकटा मुलगा एवढं काही बोलून जातोय तरी अण्णासाहेब शांत बसलेत हे बघून आबासाहेब रागाने लालबुंद झाले होते. इथे सम्राट देखील रागाने लालबुंद झाला होता. तुला असं वाटत नाही का तू असं नको ते बोलून स्वतःचे प्रॉब्लेम वाढवतोयस? आध्यापासून लांब राहायला काय घेणार आहेस तेवढं सांग. सम्राट सिडवर ओरडला. सम्राटचं बदललेलं रूप सिड काही क्षण बघतच राहिला. सम्राट असा का वागतोय हेच त्याला कळत नव्हतं. रागाने लालबुंद झालेल्या सम्राटचा राग, ओरडून बोलताना घशाच्या ताणलेल्या शिरा, डाव्या हाताची आवळलेली मूठ आणि रागाने फुलून बाहेर डोकावणारी सम्राटची छाती, हे सगळं सिड नजरेखालून घालत होता. बोलशील पण आता? सम्राट ओरडला तसंच सिड तंद्रीतून बाहेर आला. असं ओरडून नाही बोलायचं आमच्याशी. सिड रागातच त्याला म्हणाला. सम्राट आणि सिडमध्ये आपापसात वाद होणार
त्याआधीच अण्णांनी सीडला स्वतःजवळ ओढले. समोरच असलेल्या बेडवर त्याला बसवलं आणि ते स्वतः त्याच्यासमोर बसले. सीड मात्र अजूनही सम्राटला न्याहाळत होता. ह्या घरात सगळ्यात जास्त लाडकं आमचं कोणी असेल तर ते तुम्ही आहात, कारण आमचा एक शब्दसुद्धा तुम्ही आत्तापर्यंत पडू दिलेला नाही. अण्णासाहेबांनी सीडवर गोड शब्दांची भुरळ टाकायला सुरुवात केली. सीडने आईसाहेबांकडे पाहिले. त्यांचा चेहरा निर्विकारच होता. इथे आमच्याकडे बघा तुम्ही, म्हणत अण्णांनी सीडची अनुवटी धरत त्याचा चेहरा स्वतःकडे केला. भावहीन नजरेने तो त्यांच्याकडे पाहू लागला. आमची चूक झाली जे आम्ही आध्यासोबत लग्न करायला तुम्हाला भाग पाडले, पण आम्ही जी चूक केली ती सुधारण्याचा प्रयत्न करतोय. येत्या महिन्याभरात आम्ही मुख्यमंत्री होऊन जाऊ, ह्यात काहीच शंका नाही. पण आध्या आमचे सून नाही बनू शकत. आपल्या राजघराण्यात ती नाही शोभून दिसत, हे कळतंय का तुम्हाला? प्रेम हे क्षणभरासाठीचं आकर्षण असतं. आयुष्यभर तुम्हाला ही गोष्ट त्रास देत राहील की आपण अशा मुलीसोबत संसार थाटतोय जिचा उपभोग आपल्या आधी कितीतरी जण घेऊन झालेत. बाईचं सौंदर्य भल्या भल्यांना वेड लावतंच, ह्यात तुमचा दोष नाहीच, हे सुद्धा आम्ही मान्य करतो. जर ह्या सगळ्या दोष कोणाचा असेल तर तो त्या बाईच्या सौंदर्याचा, जिने तुम्हाला वेड लावलं. ते सौंदर्य नष्ट करायला आम्हाला कितीचा वेळ लागणार आहे हे तुम्हीच सांगा बरं. अण्णासाहेब क्रूर हसू ओठांवर आणतच म्हणाले. सीडने घाबरतच आईसाहेबांकडे पाहिले. सीडची हनुवटी धरत रागातच त्यांनी त्याचा चेहरा स्वतःकडे केला. तुमचे हे विचार ना तुम्ही इथेच थांबवायचे. खबरदार जर पुन्हा तिच्यासोबत जवळीक साधताना दिसलात तर वापरून झालेल्या गोष्टी ह्या घरात ठेवत नसतो आम्ही, अण्णासाहेब म्हणाले आणि सीडच्या पुढ्यातून ते उठले. करून दाखवाच तुम्ही असं काही, मग आम्ही पण बघतो तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून खाली कसं आणायचं ते, सीड म्हणाला. सिद्धराजकडून अशा उत्तराची अपेक्षा अण्णांना नव्हती. आपण जे काही ऐकलंय त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अजूनही ते पाठमोरेच त्याला उभे होते. रागाने श्वास फुलला होता त्यांचा. तुझ्यात संग्राम संचारलाय की काय? एवढा वेळ शांत बसलेल्या काकीसाहेब म्हणाल्या. तसं समजू शकता हवं तर. तसंही आम्हाला भाईने सगळं काही सांगितलंय. आध्यावर बलात्कार झालेलाच नाही, ते सगळं नाटक होतं, सीड म्हणाला. तसं त्या खोलीत असणाऱ्या सगळ्यांना आश्चर्याचा जबर धक्का बसला. अण्णासाहेबांनी सीडकडे तोंड फिरवले. एका निरागस मुलीच्या अब्रूसोबत खेळून तिच्यावर बलात्काराचा कलंक फासून काय मिळालंय तुम्हाला? एका पदासाठी तिच्या अब्रूचे धिंदवडे काढलेत तुम्ही. एवढे कठोर आमचे अण्णा वागले असतील ह्यावर आमचा विश्वासच बसत नाही, सीड म्हणाला. आम्ही असं काहीही केलेलं नाही, अण्णासाहेब म्हणाले. खूप काही केलं आहे तुम्ही, आणि एवढं करून पण तुमचं पोट नाही भरत जे अजून तिला त्रास द्यायचा विचार करताय. कुठलंही पाऊल उचलण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्रास तुम्ही तिला द्याल, पण त्याच्या दुप्पट त्रास आम्ही स्वतःला करून घेऊ. फक्त एवढंच करून आम्ही शांत बसणार नाही, तर त्याच्या पुढे सुद्धा आम्ही खूप काही करू, सीड म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. सिद्धराज, तुम्ही तुमच्या वडिलांसोबत बोलत आहात ह्याचं भान असू देत, आईसाहेब म्हणाल्या. भान तुम्ही लोक ठेवतायत? तुम्ही लोक माझ्या बायकोबद्दल बोलत आहात हेच विसरतायत. भान न ठेवता तुम्ही तिच्याबद्दल नको ते बोलतायत. आम्हाला तिच्यापासून लांब करायच्या वार्ता करत आहात, सिद्धराज म्हणाला. तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय आम्ही सगळे, सम्राट सीडला म्हणाला. तू तर बोलूच नकोस माझ्याशी, सम्राटला राग दाखवतच सीड त्याला म्हणाला. अण्णा, ह्याला सरळ कसं करायचं ते मी बघतो, तू माझ्याकडे ह्याची जबाबदारी सोपव. प्रेमाचं भूत नाही ना उतरवलं, मग बघच तू, आबासाहेब म्हणाले. आम्हाला ना आता बोलायचंच नाही आहे, म्हणून सीड तिथून जाऊ लागला. सिद्धराज थांबा, अण्णा त्याला आवाज देत होते, पण सीड तिथून निघून स्वतःच्या खोलीत आला. ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आबा. मी आधीच बोललो होतो मला आध्या आवडते, पण तुम्हीही राजकारणमध्ये घुसवलं. तुम्ही माझ्यासोबत राजकारण खेळलात आणि तुमचे बंधुराज तुमच्यासोबत. ह्यात बळीचा बकरा कोण झालं तर मी, सम्राट स्वतःच्या वडिलांना दोष देऊ लागला. लग्न तर आम्ही तुझंच लावून देणार होतो ना, अचानकपणे तूच त्या मंडपातून पळून गेलास, अण्णासाहेब सम्राटला राग दाखवतच म्हणाले. मी पळून नाही गेलोय,
तुमच्या मोठ्या मुलाने मला जबरदस्ती तिथून पळवलं. मुद्दामून त्याने आम्हाला तिथून लांब नेलं जेणेकरून आम्ही आध्याजवळ पोहोचणार नाही. आणि जेव्हा मी पोहोचलो तोपर्यंत लग्न झालेलं. सम्राट म्हणाला. आम्ही सिद्धराजसोबत आणखीन एकदा बोलून बघतो, अण्णासाहेब अपराधीपणे म्हणाले. सम्राटला त्यांच्यापुढे काहीच बोलता आले नाही. तो पाय आपटत स्वतःच्या खोलीत आला. खोलीतच फेऱ्या मारण्याचं काम त्याचं चालू होतं. आध्याच्या कपाळावर ओठ टेकवताना सिद्धराजला त्याने पाहिले. तो क्षण त्याच्या नजरेसमोरून काही केला जातच नव्हता. रागातच स्वतःचा हात तो भिंतीवर आपटत होता. सम्राट थांब, पाठून आबांनी येत त्याला अडवलं. हात अक्षरशः रक्तबंबाळ झाला होता त्याचा. तुम्ही माझ्या प्रेमाला माझ्यापासून लांब केला आबा. तो सीड तर माझी प्रत्येक गोष्ट घेतो. अगदी लहानपणापासूनच हेच होत आलंय. मला एखादी गोष्ट आवडली तर त्याला पण तीच आवडते. मग अण्णा आहेतच माझ्याकडून ती ही वस्तू हिसकावून घ्यायला आणि त्याला द्यायला. लहान लहान करून डोक्यावर बसवलंय त्याला. आतासुद्धा तेच केलं त्यांनी. त्या तो भाई, त्याला सगळ्याच खबरी कशा कळतात तेच मला कळत नाही. आध्यावर बलात्कार झालाच नाही हे सुद्धा त्याला कळलं. कोण सांगतं त्याला हे सगळं? इतके दिवस तर ह्या घरी फिरकत नव्हता. नेमका आमदारकीचा निकाल लागला तेव्हाच बरं तो इथे आला. मला तर वाटतंय बलात्काराचा आरोप सीडवर टाकून त्याला कायमचं जेलमध्ये अडवायचा हा प्लॅन पण भाईला कळला असणार. म्हणून तर मी पार्टी दिवशी सीडला इथून घेऊन जाणार त्याआधीच भाईने त्याला दारू पाजली. मला तर वाटतंय त्याने त्या दारूत पण काहीतरी मिसळलं होतं, ज्याचा सीडला त्रास झाला आणि त्याची तब्येत त्या रात्री बिघडली. तरी मी त्याला काहीही करून तिथून घेऊन जाणार होतो, पण तिथे पण तो आला. त्याला गुदमरून मारून टाकतोय असं तो दाखवत होता, पण त्याचा प्लॅन काहीतरी वेगळा होता. त्याला सीडला काहीही करून आईसाहेबांच्या खोलीत पाठवायचं होतं, जेणेकरून तो आईसाहेबांच्या नजरेखाली राहील. त्या दिवशी तसंच सगळं झालं आणि तिथेच माझा अर्धा गेम फसला. त्यानंतर तुम्ही माझं लग्न आध्यासोबत लावणार आणि त्या बळावर जनतेकडून सिंपती मिळवणार हे सगळं अण्णांनी सांगितलं. मग काय, तुमच्या आधी संपूर्ण जनतेसमोर अण्णा आव्हान करून मोकळे झाले. सम्राट त्याची आखलेली रूपरेषा सांगू लागला. संग्राम ह्या लग्नाला तयार होणार नाही. सिद्धराज ध्रुवीसोबत लग्न करणार म्हणजे त्याच्याकडून ह्या लग्नासाठी नकारच असणार आणि इथेच अण्णा संपूर्ण जनतेसमोर तोंडावर पडणार. ह्यात आपलाच फायदा होता ना. संग्रामने तर तुला तसं सांगितलं सुद्धा होतं की तो लग्न मंडपातून पळून जाणार आहे. वर तूच म्हणालास की आबा तुम्ही त्या क्षणी संपूर्ण जनतेसमोर आद्याचं लग्न माझ्यासोबत लावून महान बना. पण तूच तिथून गायब झालास आणि सिद्धराज लग्नासाठी तयार झाला. आबा म्हणाले. त्याला लग्नासाठी जबरदस्ती तयार करायला तुम्ही पण सामील होतात आबा, हे तुम्ही विसरू नका. सगळं त्या संग्राममुळे झालंय. तो नसताना तर आध्यावर बलात्कार केला म्हणून सीड जेलमध्ये असता. सीड जेलमध्ये मग अण्णा तोंडावर पडले असते. एका बलात्कार पीडित तरुणीसोबत स्वतःच्या मुलाचं लग्न लावून दिलं म्हणून तुमचं नाव मोठं झालं असतं आणि मला माझी आध्या मिळाली असती, जिला मी आत्तापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आलेलो. कॉलेजमध्ये एका पण मुलाची हिंमत नाही झाली की कधी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. क्षणभरात सगळं संपलेलं दिसतंय मला. मी स्वतःलाच संपवून टाकतो आबा. सम्राट म्हणाला. असा वेडेपणा अजिबात करायचा नाही हा. आम्ही तुझी आध्या तुला नक्की मिळवून देऊ, विश्वास ठेव आमच्यावर. सम्राटला धीर देतच आबा त्याला म्हणाले. मला आध्या हवी आहे आबा, ती माझी आहे. सम्राट आबांच्या मिठीत शिरला. तो रडतच त्यांना सांगू लागला. आबा स्वतःच्या लेकाचं सांत्वन करण्याचं काम करू लागले. इथे सीड स्वतःच्या खोलीत आला तसं त्याने दरवाजा आतून लावून घेतला. बेडवर नजर टाकली. आद्या गाढ झोपली होती. खुर्चीवर अंग टाकलं आणि तो सुद्धा झोपी गेला. मानेतून आणि पाठीतून हलक्याशा कळ्या त्याला जाणवू लागल्या. ओ गॉड, मान धरतच तो उठला. खुर्चीवर आहे त्याच स्थितीत झोपून त्याचं अंग आखडून गेलं होतं. मान झटकतच त्याने बेडवर नजर फेरली तर आद्या तिथे नव्हती. आद्या, घाबरतच त्याने तिला आवाज दिला. आंघोळीला गेलेली मी. केसांभोवताली ओलं टॉवेल गुंडाळतच ती तिथे आली. तिला रूममध्ये बघून सीडने सुटकेचा श्वास सोडला. खुर्चीवरचा उठून तो बेडवर आडवा झाला. बेडवर पालथं पडून
स्वतःची पाठ दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याचा सुरू होता. डोळ्यांवर अजूनही झोप होती. आध्या दुरूनच त्याला न्याहाळत होती. पाठ दुखते का? आध्याने विचारलं. खूप, आणि मान पण, सीड उत्तरला. आध्या खूप वेळ विचार करत सीडपासून दूरच उभी राहिली. सीडचे स्वतःच्या पाठीवर वळवळणारे हात थांबले. डोळे तसेच मिटून तो शांत पडून राहिला. आध्याने त्याच्या पाठीवर स्वतःच्या नाजूक हाताने दाब द्यायला सुरुवात केली. अचानकपणे ती जवळ आली हे बघून सीड सरळ झाला. आध्या दोन्ही पंजे त्याच्या पाठीत खुपसून होती. त्यात सीड अचानकपणे सरळ होऊन झोपल्यामुळे आध्या त्याच्या अंगावर कोसळली. सीडच्या भारदस्त छातीवरती आदळली. केसांभोवती गुंडाळलेलं टॉवेल बाजूला झाले. तिचे ओलसर केस त्यातून बाहेर आले. केसांनी तिच्या भोवताली केलेलं घरटं सीड बाजूला सारू लागला. अर्ध ओलसर तिचा तो आकर्षित चेहरा बघण्यात हरवून गेला तो, आणि ती त्याची नजर. क्षणभर दोघांना विसरच पडला होता. तिच्या ओलसर केसातील पाणी त्याच्या चेहऱ्यावर टपकू लागलं तसं त्याने तिच्यावरून नजर हटवली. काय करत होतीस तू? त्याने विचारलं. पाठ, ती घाबरतच म्हणाली. ओठातून शब्दच तिच्या बाहेर पडत नव्हते. तू हात लावलास तसं दुखायची थांबली ती, सीड म्हणाला. खरंच? तिने विचारलं. येस स्वीट हार्ट, सीड तिचं नाक ओढतच म्हणाला. तसं ती गालातल्या गालात हसली. सीडला बघण्यात ती इतकी हरवून गेली की त्याच्यावरून उठून बाजूला व्हायचं भानसुद्धा तिला राहिलं नव्हतं. तुझं मला असं बघून झालं असेल तर, सीड बोलता बोलता मध्येच थांबला. तर? आध्याने त्याला प्रतिप्रश्न केला. मला उठू दे ना, मान अवघडली ग माझी, सीड तिला म्हणाला. तसं आपण सीडच्या अंगावर आहोत हे आध्याच्या लक्षात आलं. धडपडतच ती त्याच्यावरची उठली. त्याच्या शेजारी पडलेलं स्वतःचं टॉवेल घ्यायला तिने हात पुढे केले तसं सीडने घाबरतच तिचे दोन्ही हात पकडले. काय करतेस? सीडने विचारलं. माझं टॉवेल, आध्या उत्तरली तसं सीडने तिचा हात सोडला. सीडच्या बाजूला पडलेलं स्वतःचं टॉवेल घेऊन ती त्याच्यापासून लांब झाली. सीड मान धरून बेडवर बसून राहिला. मी मसाज करून देऊ? बरं वाटेल? आध्याने विचारलं. खूप वेळ विचार करून सीडने तिला हो म्हटले. सीड तिला पाठ करून बसला. हलक्या हाताने सीडच्या मानेला ती मसाज करून देऊ लागली. तिच्या हाताचा तो स्पर्श त्याला सुखावत होता. डोळे मिटून तो ते सुख उपभोगत होता. मानेतून जाणवणाऱ्या कळा हळूहळू नाहीशा होऊ लागल्या. तिच्या बांगड्यांचा आवाज खोलीत घुमत होता. बस, बरं वाटतंय आता, तिचे दोन्ही हात पकडतच सीडने म्हटले. थँक्स. तिच्या हातावर ओठ टेकवण्यापासून तो स्वतःला अडवूच शकला नाही. त्याच्या त्या ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर रोमांच उभारून गेला. ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभीच होती. सीड अंघोळ करून आला तरी ती तशीच उभी होती. काय झालं? सीडने नजरेसमोरून हात फिरवतच तिला विचारलं. तसं आध्या तिला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आली. नकारार्थी मान डोलवत ती त्याच्यापासून लांब जाऊ लागली. तसं सीडनं तिचा हात पकडत तिला अडवलं. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत, सीड तिच्या नजरेत बघतच म्हणाला. काय? तिने विचारलं. क्रमशः. काय बोलायचं असेल सीडला? कळेलच पुढच्या भागात. स्टोरीतील थोडासा सस्पेन्स आज क्लिअर केलाय मी. कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कळवणार आहात मला. धन्यवाद.